राग आल्यावर जेवण सोडित नाहीत आमची. मम्मी तर नाही सोडित, मम्मी जास्त जेवत. राग आला की 2 चपाती जास्त का तिने आम्हाला उपाशी. तुम्हाला काय उपाशी तो कधी उपाशी राहिला तू? कधी राहिला उपाशी तू? तुम्ही जाणार आहे का मग तिकडे गावकर? कोण नाही जवळ तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर काय तुम्हाला माझा आवाज थोडा बसल्याने वाटत असेल, कारण आहे ना मला सर्दी झाली, पण ते घशात दुखू राहिले आणि इन्फेक्शन झालं आतमध्ये घशात तिथं. गोळ्या ते घेतल्यात मी आता एवढ्यात. आज काय स्पेशल जेवणामध्ये? बटाट्याची चटणी आणि चपाती, आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. मम्मी ते तिकडे बसले जेवायला, डाळ भात काय खाऊ राहिलेत. मी इकडं आलो, तिकडे टी व्हीचा आवाज चालू आहे. म्हटलं थोडं तुम्हाला दाखव जरा. तर मग आवाज आहे, माझी कॅपॅसिटी एकदम लो आहे गाईज. तुम्हाला मी तरी दाखवायचा प्रयत्न करतो. काय झालं, ती कॅपॅसिटी अशी लो झाली आतून, म्हणजे गाठल्यान झाल्याने ना आवाजात तुम्हाला फरक वाटत असेल मला माझ्या, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. आता बटाट्याची चटणी आणि चपाती एवढं खातून संध्याकाळी जिमला बी जाणार आहे मी. थोडं लाईट काय मारणार आहे, कारण 7 दिवस जिम न मारली ना तर आज मला कसं तरी वाटत राहिला ती. तर तुम्हाला दिसत असेल सर, पंप म्हणजे लेवल सगळे उतरलेले दिसत असेल तुम्हाला. नाही काय 1 दिवस आज जरी जिम मारले ना मी, चेस्ट ट्रायसेप, तरी बी ते लगेच फुगून निघन. त्याला काही विषय नाही, पंप उतरलेला आहे. फक्त जेवण चांगलं चालू होतं आज, त्याच्यामुळे काही विषय नाही. टी व्ही लयच बरं वाटतं राव, मला लय आवडला टी व्ही. आहे का नाही? गणेशला झोप नाही टी व्ही यायची त्या दिवशी, रात्रभर जागी होता. मला काहीच नाही वाटलं. आम्हाला यायचं हे होतं ना, आजवर स्टँड आलं, मग टी व्ही आली, आजवर काच आली, सगळं बसून घेतलं. लय भारी वाटलं ते का पाहायला आले ते दिवशी. अख्खा दिवस टी व्हीच पाहिली आता तरी उठत द्या नाही कोणी, ते देणी दिलं मग दुपारी लावलं. बागाला नुसतं बदलीतच आम्ही 12 वाजता टी व्ही पाहिली रात्री. दुपारी पिक्चर लावला तर तुम्ही ते बडबड करू राहिले जेवताना माय भोवती. पिक्चर बघून द्यायला बंद केला शेवटी, तेव्हा शांत झाले. चाललं होतं आता आवरावरीचं. तसे गणेशचे गायचं आता 12वीचे पेपर सुरू व्हायचे. ते 27ला काहीतरी प्रॅक्टिकल आहे म्हणलं तो. तर ते काय माहिती एकटाच जाईन काय माहिती, मला जावं लागणार. याचं काय अजून धोरण नाही, तेच धोरण चालू आहे सध्या. 26ला तुला सुट्टी, 26 जानेवारी. आज कॉलेजला नाही गेलो, उद्यापासून जाणार आहे परत. आज मला वाटतं प्रॅक्टिकल होतं पायथनचं आणि लेक्चर बी होतं. पुढचं काय विचारून घे, प्रॅक्टिकल आहेत नाहीत काही. प्रॅक्टिकलचं टाइम टेबल आहे आमचा, आठवड्यातून 4 दिवस प्रॅक्टिकली, रोज लेक्चर येतं. काय ते काय मजाक चालली काय? तू काय आणलं ट्रीट? हे पण मारलं मी आली कॅडबरी किटकॅट. काय कॅडबरी कोणती रे? किटकॅट नाही तर कोणती? इंग्रजी वाचता येतं ना, PERK. म्हणजे काय झालं सांग ना. नावाच नाही, वाचता येतं रे, पण काय अर्थ होतो याचा? अर्थ नाही, तुम्ही नाव वाच फक्त इंग्लिश. PARK काय पूर्ण होत ना? प्रिके सांग ना. प्रिके PERK परके ते परक फरक फरक ते कोण म्हणतो असं काहीतरी अडकलं. बिस्कुट एका याच्यात किती कॅलरी असते माहिती का याच्यामध्ये? त्याच्या डबल कॅलरी याच्यात असतात. सांगतो थांब ना. हवा जास्त भरलेली आहे पण याच्यामध्ये. पर 100 ग्रॅम याच्यामध्ये कॅलरीज किती आहे माहिती आहे का? 483. आणि याचं पाकिट कितीचं आहे, किती ग्रॅमचं आहे? म्हणजे जवळपास याच्यामध्ये 250 ते 2-2.5 चपाती खाल्ल्यासारखं याच्यामध्ये एवढ्या कॅलरीज असतात. त्याच्यात बी असतात तेवढं 200. डाएट म्हणलंय, हां डाएट फ्री. काही ना लोक याला जर डाएट म्हणलं तर लोक फुगत नसते. मला राग जेवली म्हणे, कसं तरी व्हायला होतं. हे दुधातच भार लागते ते. दुधा कप भर किती खाला राग रे. कोमट गरम करतो का? नाही तेवढं नाही करू शकत तू. गार भाड लागतो. राग जेवली नाही बोलता. राग आल्यावर मी जास्त जेवत असते. आमची इथं असतं ते
राग आल्यावर जेवण सोडित नाहीत आमची मम्मी तर नाही सोडित मम्मी जास्त जेवण राग आला की 2 चपात जास्त का तिने आम्हाला उपस्थित तुम्हाला काय उपाशी ठेव नाही कधी उपाशी राहिला कधी राहिला उपाशी तू तुम्ही जाणार आहे का मग तिकडे गावाकडं कोण नाही जवळ मी जवळ एकटा तुम्ही जाणार आहे का मी एकटा जाणार चल ना मग गावाकडे किती येणार 7 दिवस इथं पाहिलं युट्यूबवर लोकांनी किती मी 7 दिवस कॅम्पला कामं केली तर मग आता ते जावं लागेल मग कार्यक्रमाला तुम्ही जा मी राहीन इथे एकटा काय मला हरकत नाही कंबायला भरला तुम्हाला नाही आवडत ते लय पडलं लागेल गाईज आम्ही गावाकडं 5-7 दिवस राहणार आहेत आता आमच्या गावाकडं आणि आता मग याला एकट्याला राहायची बारी आली आज झाली काही नाही तिथं राहिलं एकटा मी कॅम्पमध्ये काही इथं राहिला कॅम्पेन मध्ये जायला असते म्हणा म्हणजे ते काय 28ला आम्ही दिवस परत येणार नाही आता 7 28ला आम्ही गावाकडे चाललोय मग 28, 29, 30, 31 त्या 4-5 दिवस आम्ही गावाकडे मुक्कामी येऊ. त्यामुळे मग आता याच्या खाण्यापिण्याचं थोडंसं आंबळ होणार आहे आंबळ अशी होतं काय अशी आंबळ आहे अशी होत राहते आणलं थोडेफार कधी माझी कधी होती घरात बाहेर गेलं मग बाहेरचं सांगू नको मला तू काय बंद कर मग कधी खोटं बोलला आता बाहेर गेल्यावर नाही त्याला घरात घरात कधी आंबळ झाली तुम्ही मायकून तू घरात म्हणलो मी अशी होत राहते म्हणलं कधी अरे तू लय बोलतो मला तुम्हाला माहिती ना मला ते कारण तोंड एक आहे तो गाईज आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि जिमला बी नाही जाणार मी कारण गाठल्यान झाले सगळं अजून मला सध्या सोयाबीन खातोय आणि सोयाबीन चांगले असते ना काय माहिती तापीसाठी किंवा काय माहिती पचायला जड असते का काय माहीत किंवा सोपे असते पचायला आम्ही खातोय सोयाबीन कारण डाएटमध्ये तेवढंच येतं दुसरं काही नाही आहे कारण केळी खावं तर सर्दी होईल परत जिमला बी नाही जाणार कुठंच नाही उद्यापासून रेग्युलर करीन आणि सध्या मला ताप नाही आहे आतून थोडंसं असं नाही का ताकद नसल्याने झालं एवढंच बस मग सोयाबीन खातो जरा इथं गार लागते शायनिंग कमी आहे माहिती तुला म्हणजे तुला काही ऋतूचं तोयावर फरक नाही पडत तुला गार नाही लागत ते माहिती आहे मा दुखत याचं भान ठेव आणि फॅन लावू नको हां बरं का गप्प पातळून टाक आता हे पाहणार पिक्चर पाहणार काही कर फक्त फॅन नको लावू रात्रीच्या तो कसं झोपला होता माहिती का असं केलं नाक पॅक रात्री अशी जाग आली तेव्हा मी पाहिलं का मला लय घाम आलेला थंडीचा कशामुळे काय माहित गोळ्या घेतल्यामुळे आला लय घाम आला होता मी म्हणलं एवढं कसं काय घाम आला चेक केलं होतं नाही नाही आणि कान बी बंद पडले मला आवाज येत नाही मग सर्दी गेली आता उद्या बंद जाईल हे करते सिगरेट सिगरेट कर सिगरेट वावा आहे का आहे ना लय मोठा आहे. वाव्याचं सिगरेट करतो मी. फक्त गॅलरीत कर घरातलं धुवा आवडतं. आता घरातच करतो मी तुम्हाला बी सर्दी राहणार आपण नाही. आम्हाला सर्दी अजून मी पेपर जवळ आला. मग अभ्यास करायचं सोडून तू पिक्चर बघायचा का तुला नाही अभ्यास कर. काय अभ्यास करायचा कधी करायचा पेपर संपल्यावर वयात लिहायला मला लिहायचं नाही अभ्यासाचं म्हणतो मी वयात अर्ध्या तासात लिहिशील तू अभ्यास वेगळा आणि लिखाण काम वेगळं करतो उद्यापासून. ह्याला तू माझ्याकच घेऊन राहिला तुला अजून समजा ना भाऊ तुला अजून माहितीच नाही पहिल्यासारखं नाही राहिलं आता मम्मी तुला माहिती आहे का मी असं पचपूच न करू माझ्याकडे बघून कुठे गेला तुला सांग मम्मी मी जेव्हा पेपरला गेलो होतो का तिकडं तेव्हाच एवढं कडक धरलं होतं ना की काय सांगू आता तुला पॅक कर कडक धरणार समजा प्रॅक्टिकलचं काय प्रॅक्टिकल जायचं ना मला 5 दिवस गावाला आहे. लय निवांत आहे तू तुला निवांत कळणार आता कसं लय पेपर जड जाते इंग्लिश मराठीचा विषय नाही हेडफोनवर बसलो तू थांब मोडलं काय थांब ना ते वाजू कोण राहिलं रे ते गाईच पहिले किती बघायचं ना आपण हे आणि मी अजून पण बघतोय कोणतं ती बघायला काय हरकत नाही 9 वाजले गाईज आणि आता जेवायला आलं आपलं भेंडी चपाती
मी इथं बसलोय, गणेश तिकडे बसलोय तारक मेहता बघत, आणि मी आपला जेवतोय सुखाने, टी व्ही न बघत काही नाही निवांत. गणेशला जरा ते गणेशचे पेपर जवळ आल्यामुळे ते थोडासा नाही का रिलॅक्स होतो. लय अभ्यास केला त्याने 10 महिने झाले, 10 नाही 5-6 महिन्यापासून लय अभ्यास केला. त्याचा थोडासा ना रिलॅक्स होऊ राहिला, रिलॅक्स होऊ राहिला. हां हां, त्याच्यामध्ये थोडंसं मला करायचा अभ्यास अजून म्हणून मी थोडासा रिलॅक्स आहे. म्हणजे मी जेवतो, टी व्ही नाही बघत, टी व्हीचं नाही का. कॅमेरा बंद केला का तिकडे तोंड करून कशी मला विचार. पण माझं तुझं काय विषय, मी बोलतो ना अजून काहीच. मला जेवून लगेच झोपायचं नाही, एडिटिंग करायची आणि मग झोपायचं. म्हणजे माझ्या भाऊ ती ताण आहे म्हणायचा. कॉलेज असेल ना. अंडा मी घेऊन तुझ्या शेतात घुसले. धार गुरु पॉइंट घुसले. अरे वस्तारे आवाज कसले काढतोयस? अरे नाही खरं सांगतो बाबा, आज सकाळ सोडून आलोय मी. तोंड काही येड्याची जत्रा जो पिक्चर तुम्ही पाहिलेला आहे सांगा, इतका कॉमेडी ना भाई, लय बेकार कॉमेडी. त्यात तो काय ना त्याचा वाचतार आहे, काय म्हणतो ते म्हाताऱ्याला काय म्हणत असतो ते, तुम्ही लय चिकने दिसता म्हणतो. लय कॉमेडी पिक्चर आहे भाऊ, एवढा भारी ना. ते पाहिलं नसेल त्याने बघा 100%. जेवण झालं माझं, 9:38 झाले आता सध्या. स्ट्रीम लावली गाण्याने, अभ्यासाच्या नावाने 0, अभ्यासाच्या नावाने 0. आज तुम्हाला मार खाऊ घालणार. भाऊ याच्यावर मी सेपरेट अहवाल पप्पासमोर सादर करणार आहे, आणि त्या अहवालावर मग न्याय होईल. जपणी घ्यायला लागेल. हां, आणि मी तुझ्या विरोधात केस लढू राहिले. माझ्याकडे पण तुझ्याकडे केस लढायला वकील नाही, एवढं लक्षात ठेव. वकील मेळ बनू का. आणि मी आता एडिटिंगला बसतो, कारण आता मग आधीच दुखत आहे, आणि एडिटिंग लवकर नाही झाली तर उशिरा झोपावला, आणि उशिरा झोपावं तर मग सकाळी लवकर उठायचं कॉलेजला जायला. तर मग आता लवकर आवरतो, एडिटिंग करतो आणि गप झोपून घेतो लवकर. गाण्या बसन मोबाईल बघा, यूट्यूब टी व्ही बघत. आणि जो आपला आजचा ब्लॉग आहे तो इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना आपल्या भावाला पुढं नाही.